हरिओम. माझं नाव अनिरुद्ध पांडुरंग तपकिरे, मालपाडोंगरी उपासना केंद्र. माझ्या मनात एक इच्छा होती की आपण बरेच दिवस झाले घर 40-42 वर्ष झाले घर राहतोय, बापूंना सांगतोय जवळजवळ 3-4 वर्ष झाले, तर आपण जागेत दुसऱ्या जाऊया. की आम्ही सहज घरात बसल्या बसल्या एकत्रितपणे विचार करत होतो की आपण घरे बदली करूया. आणि सहज विचारलं एकाला, तर तो म्हणाला समोरच्या रूममध्ये चाळीमध्ये रूम आहे, पण ते खूप आमच्या बजेटच्या बाहेर होतं. तरी बापूंना सांगून इकडं आमच्या जावयांनी मदत केली आणि एक घर होतं आमचं, ते विकून वगैरे पहिलं म्हणलं दादांना विचारूया, दादांच्या कानावर घालूया. दादांना पण मागे कानावर घातलं होतं ही वस्तू, की त्यावेळेस सांगितलं होतं की आपल्या बजेटच्या बाहेर असेल तर तुम्ही प्रयास करा, नक्की करा, पण जास्त आवाक्याच्या बाहेर जाऊ नका. आम्ही हाच विचार करून घेऊ की नको हाच विचार करत होतो. परंतु मेसेजची कंपनी बंद झाली, त्यांच्या कंपनीतून थोडा हातभार झाला, जावयाने थोडा मदत केली आणि अशा दृष्टिकोनातून इतकं जुळून येत होतं. आम्ही जी रूम घ्यायचं ठरवलं ते जुने जागेचे पैसे आले, इतकं मिळून आलं व्यवस्थितपणे की आमचं बजेट त्याच्यापेक्षा 1 लाखभर रुपये सुद्धा बाहेर होत नव्हतं. आणि आम्ही नक्की प्रयास करून ते घर घेतलं आणि बापूंच्या कृपेने ती वास्तू झाली. दुसरं, त्याच्याच ह्याच्यामध्ये आता घरामध्ये पूजन करायचं, वास्तुशांती, सगळ्यांचे फोटो लावायचे, सगळ्यांचे फोटो, बापूंचा फोटो कुठं लावायचा तो शेवटी तोच ठरवतो की घरामध्ये आपण कुठे आहे. वास्तुशांतीला ज्या गुरुजी आले त्यावेळेस गुरुजींनी आम्हाला घरामध्ये पाय ठेवला की पहिल्यांदा आम्हाला गिफ्ट काय दिलं तर बापूंचा मोठा फोटो. इतका आनंद झाला खूप की तोच ठरवून देतो आपण कुठं राहायचंय कुठं नाही. त्यांनीच आणि मध्यभागी ज्यावेळेस आमच्या घरामध्ये वास्तूची पूजा मांडली होती, मध्यभागी स्थानापन्न झाले. खूप छान रीतीने तिने आमच्याकडून पूजन करून घेतलं. खूप खूप अंबज्ञ बापू नाथ सोबत.